राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील अजित पवारांच्या भेटीला आल्याची माहिती। अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत अनिल पाटील। अजित पवार त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। तर माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढलेलं क्रीडा खातं अनिल पाटील यांना मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण अनिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तशी मागणी केली होती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। अमोल, अनिल पाटील आता अजितदादांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। काही वेळापूर्वीच ते अजित पवारांना भेटण्यासाठी बारामती हॉस्टेल येथे आलेले आहेत आणि अनिल पाटील हे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि सध्या आमदार आहेत, पण माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला जो काही प्रकार आपण पाहिला आणि त्याच्यामुळे त्यांचं क्रीडा खातं हे अजित पवार यांनी काढून घेतलेलं आहे आणि ते क्रीडा खातं हे अनिल पाटील यांना मिळावं असं अनिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे। गेल्या 2 दिवसांपासून तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यानंतर अनिल पाटील हे अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत। आता अजित पवार हे पुन्हा अनिल पाटील यांना मंत्री करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय, क्रीडा खातं अनिल पाटील यांना देण्यात येतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उद्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। नागपुरात महायुती व्हावी असा आग्रह मुख्यमंत्र्यांचा असून या संदर्भात वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती भाजपचे निवडणूक प्रभारी प्रवीण दटके यांनी दिली आहे। महायुतीची फार चांगल्या पातळीवर चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा विशेष आग्रह आहे की युती झाली पाहिजे। त्यावर नागपूरचे सगळे जी काही ज्येष्ठ नेते आहेत, आमचे शीर्षस्थ नेते नितीनजींपासून सगळेजण त्याचा प्रयत्न करत आहेत। मला आज तरी वाटतं की महायुती होऊ शकते। आता ते सीटांचा जो काही आग्रह असेल तो कसा सोडवता येईल याचा प्रयत्न सुरू। कार्यकर्त्यांची मागणी आहे ती खरी आहे। अन्य अध्यक्षांनी तुमच्याशी ज्या बोलले असतील त्या त्यांनी सांगितलं आहे, पण आता माननीय मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे तर काय होईल आता आपण बघू। युती झाली पाहिजे असं त्यांचा आग्रह आहे। तो आग्रह काय सीटांवर जर सामंजस्याने तोडगा निघाला तर मग महायुती होईल। अहिल्यानगर जिल्हा परिषदेत अपिलाची तरतूद वगळणं हा निर्णय चुकीचा असून यातून उद्भवणाऱ्या आक्रोशाला सामोरं जाण्याची सरकारनं तयारी ठेवावी। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधलाय। एक गोष्ट लक्षात घ्या, खरं म्हणजे निवडणूक आयोगावर माझा फार आक्षेप आहे। एक तर निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचं फार ऐकतो, म्हणजे केंद्रीय असो नाही तर राज्याचे असो। आता सुद्धा जो निर्णय ना बिलकुल चुकीचा निर्णय, अपिलाला जागाच नाही। जो निवडणूक अधिकारी निर्णय देईल तो अंतिम निर्णय असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता आणि स्पेस ठेवत नाही, एक तर आता लोकांचा प्रशासनावर विश्वास नाही, अधिकाऱ्यांवर म्हणजे जे प्रमुख पूर्वी असायचं का मुख्यमंत्री पालकमंत्री कोणतरी, आता तर कोणता आमदार सुद्धा दम देतोय अधिकाऱ्यांना। याचा परिणाम कदाचित अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल का लोक एक विद्रोह किंवा एक रोष तो व्यक्त करतील। त्याला सामोरं जाण्याची तयारी प्रशासनाला ठेवावं लागेल असा अर्थ आहे त्याचा। माझं मत आहे अत्यंत बिलकुल योग्य नाही ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।